इतिहास प्रत्येक देशाचा वेगळा आहे आणि प्रत्येक देशामध्ये एक जनरली हे माझं पर्सनल मत आहे की ते चांगलंच दाखवतात की आम्ही कसे चांगले होतो आणि समोरची व्यक्ती किंवा समोरचा देश कसा वाईट होता हे प्रत्येक देशात, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया, एनी कंट्री. तर मग आपल्या देशात थोडं असं बरोबर होत आहे का की आपणच वाईट होतो किंवा असं काही वेगळ्या प्रकारचा इतिहास? अगदी बरोबर बोललात तुम्ही. आम्ही आमचा इतिहास कसा वाचतो, आम्ही कसा लिहितो, आमच्या भारतीयांचा एक दोष आहे. आम्ही टिपणं नाही करत, मी लिहून नाही ठेवत. आमचा इतिहास आम्ही कसा शिकतो की आम्ही संदर्भ देतो की चीनमधनं एक असा असा प्रवासी आला होता, त्याने अमुक अमुक असं लिहून ठेवलं, त्याच्यामुळे ते तसं तसं. अलेक्झांडर ज्यावेळेला परत गेला त्यावेळेला त्याचा एक सरदार इथंच राहिला, त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला, त्याने त्याच्यामध्ये असं असं लिहून ठेवलं. हे मोगल वगैरे जे काही त्यांचे बखर लिहायचे त्याच्यामध्ये त्यांनी असा असा उल्लेख करून ठेवलेला आहे, त्याच्यावरनं त्यावेळेला हे असं असं होतं. रेफरन्सने इतिहास लिहिला गेला, समोर त्याच्या रेफरन्सने आपण इतिहास लिहिला. हां, आणि आता ज्यावेळेला मोगल होते किंवा अफगाणी होते किंवा तुर्की होते, ते आपल्याविषयी चांगलं कसं लिहितील? कारण ते तो ओरबाडायलाच आलेले होते, भारताला लुटायलाच आलेले होते. या टोळ्या होत्या, लुटारूंच्या टोळ्या होत्या, वायव्येकडनं आलेल्या, अफगाणिस्तानातनं म्हणा, तुर्कस्तानामधनं. त्यांना बुद्धी हा विषय किती होता शंकाचे, रानटी होते सगळे. आणि आम्ही सुसंस्कृत होतो. दुसरी गोष्ट, हे ज्या वेळेला आले त्यावेळेला ते ज्या वेळेला आपल्याविषयी लिहितील ते चांगलं का लिहितील? लिहिणारच नाही ना. मग आपलाच इतिहास आपणच आता शोधून काढला पाहिजे. आहेत रेफरन्सेस सगळे, पण आम्ही अजून ते शोधत नाहीये खऱ्या अर्थानं. आणि ज्यावेळेला आम्ही ते शोधायला लागू त्यावेळेला ते सगळे रेफरन्सेस मिळतील, कागदपत्रांच्या स्वरूपामध्ये उत्खनन करताना, त्याच्यामध्ये असलेल्या शिलालेखांच्या स्वरूपामध्ये जे काही रेसिड्यूज शिल्लक असतील त्यांचे, त्याच्यावरनं आपल्याला आपला इतिहास लिहिता येऊ शकतो. आता याचा अर्थ आम्ही डोळे झाकून परकीयांनी काय लिहिलं त्याच्यावरनं आपण आपल्याला स्वतःचं अनालिसिस करतोय, हे अतिशय वाईट आहे. आम्ही आमचा अनालिसिस आमच्याच अनुभवांवरनं केलं पाहिजे. आमची बुद्धिमत्ता, आमची वैचारिक पातळी, आमचे संस्कार भारतीयांचे, याचा जर आपण सर्वसाधारण विचार केला तर अशी उच्च कोटीचे होते. अतिथी देवो भव म्हणून हे बाहेरनं येणाऱ्यांनाही आम्ही रिस्पेक्ट दिला आणि त्यांनी घात केला. आम्ही सुशिक्षित होतो आहोतही, पण या इंग्रजांनी, त्यांना बेरकी हा शब्द मी वापरला इंग्रजांना, या इंग्रजांनी तुमचा स्वाभिमान ठेचून टाकला, देशाभिमान ठेचून टाकला, तुमची शिक्षण प्रणाली संपवली, तुमचे जेवढे काही उद्योगधंदे होते ते संपवले, आणि तुमच्या रक्तात इतकी गुलामगिरी भरली त्यांनी या एवढ्या कमी वर्षांमध्ये सर, की आजही तुम्हाला कुठलाही एखादा गोरा माणूस समोर दिसला की असं वाटतं तो फार हुशारच आहे. ही आमच्या रक्तात भिनलेली गुलामगिरी आहे. आणि ते जे करतील तेच परफेक्ट आणि करेक्ट, आणि मग आम्ही ते अंधपणे ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. का? कारण आमच्या मुलांसमोर, आमच्या पिढीसमोर आमचा जो काही पॉझिटिव्ह इतिहास आहे, जो काही ग्लोरी आहे आपल्या पूर्वीची, ती आम्ही ठेवायलाच तयार नाही. बाजीराव पेशवे ज्यावेळेस आम्ही नाव काढतो त्यावेळेला आम्हाला काय आठवतं? फक्त मस्तानी आठवते. त्या माणसाने 41 लढाया लढल्या, त्याच्यातली एकही हारला नाही. त्याच्यातल्या एकाही लढाईविषयी आम्हाला कुठंच वाचायला मिळत नाही, रेफरन्स मिळत नाही. काय तुम्हाला प्रेरणा काय मिळेल? महात्मा गांधींचे पुतळे तुम्हाला जगामध्ये सगळीकडे बघायला मिळतात. महात्मा गांधींविषयी आम्ही काय काय बरळतो. मी परत म्हणेल की मानव आहेत शेवटी, ते काय देव नव्हते. काही चुका होऊ शकतात, झाल्याही असतील, पण तुम्ही त्या लोकांनी केलेल्या कार्याकडे बघून त्यांचं पॉझिटिव्ह चित्र जे आहे ते तुम्ही तुमच्या भारतीयांच्या पिढ्या लोकांसमोर ठेवलं पाहिजे. हे भारतीयांचंच काम आहे, परदेशी लोकांचं नाही. हे आपलं काम आहे.
आपल्याच लोकांचं काम आहे. आणि तरच तुम्ही देशाभिमान वाढवू शकताय लोकांच्या मनामध्ये. आणि मगच बघा अजून कशी आहे. या 77 वर्षात आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, तर ही प्रगती आमची अजून कितीतरी पटीने वाढेल. आणि साहजिकच परकीय ज्या वेळेला तुमच्या देशाविषयी लिहितो तो किती चांगलं लिहिल ही शंका असते. शेवटी तो स्वतःचीच बाजू वरचढ ठेवायचा नेहमी तो प्रयत्न करणार आहे. ते होतच. म्हणजे ज्यावेळेला औरंगजेबाचं शहेनशाह हे पुस्तक तुम्ही वाचता त्यावेळेस असं वाटायला लागतं की औरंगजेब फारच ग्रेट होता. आणि तसं नाहीये. कारण तुम्ही त्याच्यावरच लिहिताय म्हटल्यानंतर तुम्ही त्याला एक्सप्लोअर करताय, त्याच्याविषयी चांगलं लिहिताय. कर्णाविषयी मृत्युंजय सारखं पुस्तक आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या प्रत्येकाच्या घरात बघायला मिळेल. पण तेच महाभारतामध्ये जर आपण कर्णाविषयी वाचायला गेलो 4-5 पानांच्या वर काहीच दिसत नाही. आम्ही हे विसरून जातो की कादंबरी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कल्पनाविलास असतो. आणि पण तेच तुम्ही खरं मानायला लागून गेले तर मग गडबड होऊन जाते. त्याच्यातले जे काही संदर्भ आहेत तेच फक्त विचारात घ्या आणि एक विरंगुळा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वाचन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे. दॅट इज व्हॉट नीडेड बेसिकली.